हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील अडचणी प्राधान्याने दूर केल्या जातील, तसेच शासन स्तरावरही पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शुक्रवार दिनांक 30 रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे। हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या संदर्भात पत्रकार परिषद झाली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची उपस्थिती होती। यावेळी गोयल यांनी सांगितले की जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादीतील मतदारांची संख्या 9,56,000 एवढी होती। मात्र त्यानंतर नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। यामध्ये दिनांक 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला। जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नोंदणी करून घेण्यात आली आहे। त्यानुसार जिल्ह्यात 17,542 मतदारांची वाढ झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने 18 ते 19 वर्ष वयोगटातील सुमारे 5,009 मतदारांची समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय। याशिवाय 147 दिव्यांग मतदारांची वाढ झाली असून आगामी निवडणुकीत 5,960 दिव्यांग मतदार मतदान करतील। दरम्यान जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर पत्रकारांनी विचारले असता महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांची अडचणींबाबत चर्चा केली जाईल। महाविद्यालय सुरू करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरील अडचणी तातडीने मार्गी लावल्या जातील, मात्र शासकीय पातळीवरील प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। अधिकारी कर्मचाऱ्यांनी अद्ययावत माहिती ठेवावी। जिल्हाधिकारी गोयल यांनी आज पदभार घेतल्यानंतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। जिल्ह्यात कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, प्रलंबित प्रश्न काय आहेत याची माहिती घेतली। तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेहमीच अद्ययावत माहितीसह तयार राहावे अशा सूचना त्यांनी केल्या।